brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. मालेगाव महानगरपालिका इमारतीत आज मोठा अपघात टळला आहे. महानगरपालिका इमारतीच्या 4थ्या मजल्यावरून लिफ्ट अचानक खाली कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लिफ्टमध्ये क्षमतेपेक्षा अधिक भार असल्याचे तसेच लिफ्टची चेन तुटल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या लिफ्टमध्ये एकूण 18 नागरिक अडकले होते. 4थ्या मजल्यावरून खाली कोसळलेली लिफ्ट थेट तळमजल्यापर्यंत न जाता पहिल्या मजल्यावर जाऊन अडकल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. त्यामुळे लिफ्टमधील सर्वजण सुरक्षित राहिले आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. पहिल्या मजल्यावरील भिंत तोडून विशेष प्रयत्नानं लिफ्टमध्ये अडकलेल्या नागरिकांना एका मागोमाग एक सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं. या अपघाताच्या वेळी लिफ्टमध्ये इस्लाम पार्टीचे आसिफ शेख, मुस्तकीन डिग्निटी यांच्यासह काही नगरसेवक आणि 5 पत्रकार अडकले होते. लिफ्ट कोसळल्यानंतर काही काळ महानगरपालिकेच्या इमारतीत मोठा गोंधळ उडाला होता. मात्र सुदैवानं कोणतीही जीवितहानी न झाल्यानं सर्वांनी सुटकेचा श्वास घेतलाय. दरम्यान मालेगाव महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीत इस्लाम पार्टी आणि समाजवादी पार्टीनं काँग्रेसच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापन केली आहे. महापौरपदी इस्लाम पार्टीच्या शेख नसरीन बानो खालिद तर उपमहापौरपदी समाजवादी पार्टीचे शान ए हिंद यांची निवड झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.